प्रिय विद्यार्थी मित्र हो, आपण आज महाराजा शिवाजीराव शिंदे महाविद्यालयामध्ये पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या पहिल्या लेक्चरमध्ये जमलेले आहात. तर आपण जर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण परीक्षेचा जर निकाल पाहिला, याच्यामध्ये जर सिलेबस पाहिला, तर आपल्याला जो सामान्य विज्ञान हा घटक आहे, सामान्य विज्ञान या घटकामध्ये आपल्याला सामान्य ज्ञानामध्ये इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. तर या विषयामध्ये जर आपण सिलेबस पाहिला तर याच्यामध्ये 6 घटक आहेत. पहिला घटक अर्थव्यवस्थेच्या किंवा अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना. अर्थशास्त्राच्या मूलभूत ज्या संकल्पना आहेत याच्यामध्ये अर्थशास्त्राची व्याख्या आहे, अर्थव्यवस्थेचे प्रकार आहेत किंवा अर्थव्यवस्थेचे जे 3 क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये आपण कृषी क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जो दुसरा जो पॉईंट आहे किंवा घटक आहे याच्यामध्ये आपल्याला भारतीय व्यापार आणि जे व्यापारिक धोरणं 1948 पासून जे गव्हर्नमेंटने व्यापारिक धोरणं डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये 1948चे इंडस्ट्रियल पॉलिसी आहे, 1956ची दुसरी इंडस्ट्रियल पॉलिसी आहे आणि 1977ची तिसरी इंडस्ट्रियल पॉलिसी आणि त्यानंतर नवीन औद्योगिक धोरण 1991चा याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जो तिसरा पॉईंट आहे याच्यामध्ये लोकसंख्या वाढ व भारताची जी जनगणना आहे 2011 मध्ये जी जनगणना झाली ती 15वी जनगणना होती, याचा पण अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे याच्यामध्ये बँकिंग व्यवस्था, भारतीय बँक, त्याचा विकासाच्या विविध स्टेजेस ज्याला आपण टप्पे म्हणू याचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे याच्यामध्ये व्यापारीकरण, भारताचा व्यापारीकरण जे झालं त्याच्यामध्ये औद्योगिकरणाची ज्या स्टेजेस होत्या याचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर आपण आज या ठिकाणी पहिला पॉईंट घेऊ आणि अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आहेत याचा आपण अभ्यास चालू करू. तर विद्यार्थी मित्रो, अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला? अर्थशास्त्र हे खूप मोठं शास्त्र आहे. अर्थशास्त्राला पूर्वी प्राचीन काळामध्ये किंवा मध्ययुगीन काळ ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस त्याला पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणायची. पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणजे काय? ज्यावेळेस आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करतो त्यावेळेस अर्थशास्त्राचा विकास कसा झाला किंवा अर्थशास्त्रातील विविध क्षेत्र आहे त्याच्यामध्ये कृषी क्षेत्र म्हणतो, उद्योग क्षेत्र म्हणतो किंवा सेवा क्षेत्र म्हणतो, याचा जो विकासाचे जे टप्पे आहेत शेवटी ही एक पॉलिटिकल रेजिम जी येते सत्तेमध्ये त्या सत्तेच्या धोरणानुसारच आपले अर्थव्यवस्थेचे क्षेत्र विकसित होत असतात. त्यामुळं प्राचीन काळामध्ये किंवा मध्ययुगीन काळामध्ये अर्थशास्त्राला पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणतात. तर अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थशास्त्र हे असं शास्त्र आहे ज्याच्यामध्ये पूर्ण अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेतील विविध स्टेजेस, त्यानंतर वस्तू व सेवा याचा अभ्यास अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. तर आपण आधुनिक अर्थशास्त्र जे म्हणतो ते आधुनिक काळामध्ये चालू झालं. तर आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून आपण ॲडम स्मिथ यांचं नाव विशेषतः घेतलं पाहिजे. ॲडम स्मिथ हे एक युरोपियन अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी प्रथम ज्याला आपण भांडवलशाही किंवा कॅपिटलिझम म्हणतो तो कॅपिटलिझमची संकल्पना ॲडम स्मिथ यांनी प्रथम ठेवली होती. तर हे झालं अर्थशास्त्राविषयी महत्त्वाची व्याख्या किंवा अर्थशास्त्राचे जनक कोण होते याविषयी मी तुम्हाला सांगितलं. आता विद्यार्थी मित्रो, जर आपण अर्थशास्त्राचे प्रकार पाहिले तर अर्थशास्त्राचे मूलभूत 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार ज्याला आपण लघु अर्थशास्त्र किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो. तर मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर विद्यार्थी मित्रो, मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये ज्या छोट्या छोट्या मूलभूत अर्थशास्त्रातील संकल्पना आहेत त्याचा अभ्यास आपण लघु अर्थशास्त्रामध्ये किंवा मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये करतो. याचं जर उदाहरण आपण घेतलं तर जे काही छोटे छोटे सोशल इंडेक्स असतील किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशनचे जे छोटे छोटे इंडेक्स असतील त्याचा अभ्यास असेल किंवा आर्थिक लेवलच्या ज्या छोट्या घडामोडी असतील त्याचा मोठ्या घटनेवरती होणारा परिणाम याचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंवा मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये करतो. दुसरा अर्थशास्त्राचा प्रकार आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, ज्याला बृहद अर्थशास्त्र म्हणतो. तर मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? तर मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये उदाहरणार्थ विकासाच्या योजना असतील, ज्या गव्हर्नमेंटच्या विकासाच्या योजना येतात, त्यानंतर प्लॅनिंग असेल, बजेट असेल, प्लॅनिंग कमिशन
जे प्लॅनिंग देतं, सध्या आता प्लॅनिंग कमिशनला नीती आयोग म्हणतात, तर ते आपला पंचवार्षिक योजना देतात, त्याचा अभ्यास असतो. विकासाच्या योजना आहेत ज्या सध्या महत्त्वाच्या विकासाच्या योजना केंद्र सरकार देते, त्याच्यामध्ये नरेगा ही योजना आली होती पूर्वी, ती योजना अत्यंत सक्सेसफुल झालेली आहे आणि भारतामध्ये किंवा जगामध्ये या योजनेचा खूप मोठा प्रसार त्यावेळेस झालेला आहे. जगामध्ये एकदा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये एक विषय निघाला होता, त्यावेळेस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे डॅवोस स्वित्झर्लंडमध्ये प्रत्येक वर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची मीटिंग होत असते. तर त्या मीटिंगमध्ये पण भारताची प्रशंसा नरेगा या योजनेमुळे केलेली होती. तर अशा ज्या मोठ्या मोठ्या योजना असतील, संकल्पना असतील, याचा अभ्यास हा अर्थशास्त्राची जी दुसरी शाखा आहे, त्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा बृहत अर्थशास्त्र असं म्हणतो, याच्यामध्ये केला जातो. तर हे झाले अर्थशास्त्राचे प्रकार. आता विद्यार्थी मित्रो, जर आपण पूर्ण देशाचा विचार केला तर देशाला एक अर्थव्यवस्था असते. असं जगामध्ये 193 देश आहेत. युनायटेड नेशनचे मेंबर जर आपण विचारात घेतले तर 193 देश आहेत. 192-93 तो आकडा आहे. मला वाटते साऊथ सुदान हे सगळ्यात रिसेंटली जॉईन झालेलं राष्ट्र आहे किंवा तयार झालेलं राष्ट्र आहे. तर आपण जर प्रत्येक राष्ट्राचा विचार केला तर प्रत्येक राष्ट्राची ही स्वतःची वेगळी अर्थव्यवस्था आहे. त्याला आपण म्हणतो अर्थव्यवस्थेचे प्रकार. तर जर आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहिले तर मूलभूत प्रकारामध्ये 3 प्रकार अर्थव्यवस्थेचे आहेत. पहिला प्रकार ज्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतो, दुसरा प्रकार आहे समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा प्रकार आहे मिश्र अर्थव्यवस्था. तर आपण एका पाठोपाठ एक या संकल्पना अगोदर विचारात घेऊ. तर पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतात भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी म्हणतो. कॅपिटलिस्टिक इकॉनॉमिक सिस्टम किंवा कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी असं म्हणतो. तर कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर या अर्थव्यवस्थेमध्ये ही अशी अर्थव्यवस्था आहे याच्यामध्ये वस्तू व सेवाच्या किमती ह्या बाजारावर नियंत्रित असतात. म्हणजे बाजार ठरवतो की एखाद्या वस्तू किंवा एखाद्या सेवेची किंमत काय असेल, याला म्हणतात भांडवलशाही अर्थव्यवस्था. जर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला याच्यामध्ये एक महत्त्वाची संकल्पना, एक फ्रेंच शब्द आहे लेसेस फेअर, ही संकल्पना भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये विचारात घेतली जाते. म्हणजे सर्व काही मुक्त आहे. अर्थव्यवस्थेमधील सर्व काही आर्थिक घडामोडी असतील, किमती असतील, या सर्व बाजार नियंत्रित असतात. याच्यामध्ये राज्याचा किंवा स्टेटचा किंवा शासन व्यवस्थेचा काहीही इंटरफरन्स किंवा हस्तक्षेप नसतो. याला म्हणतात भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता ही अर्थव्यवस्था कोणकोणत्या देशामध्ये ही अर्थव्यवस्था आहे? तर सगळ्यात एक उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकन अर्थव्यवस्था, अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे. युनायटेड किंगडम इंग्लंडची आहे, त्यानंतर फ्रान्सची आहे, जर्मनीची आहे. असे युरोपियन कंट्री, बरेचसे युरोपियन कंट्री आहेत, त्यांची भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की वस्तू व सेवा यांच्या किमती ह्या बाजारावर सोडलेल्या असतात. मार्केट कंट्रोल प्राइसेस त्याला म्हणतो, मार्केट कंट्रोल प्राइसेस. हा झाला पहिला प्रकार. आता आपण दुसरा प्रकार पाहू, समाजवादी अर्थव्यवस्था. आता समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय? जर आपण रशियाचं उदाहरण घेतलं, चीनचं उदाहरण घेतलं किंवा दक्षिण अमेरिकन कंट्री मेक्सिको आहे याचं उदाहरण घेतलं, एक क्युबा नावाचा छोटा राष्ट्र आहे, तो पण समाजवादी आहे, समाजवादी अर्थव्यवस्था आहे. तर समाजवादी विचार हा तुम्ही जर इतिहासामध्ये गेली तर कार्ल मार्क्सच्या दास कॅपिटल पासून तो विचार डेव्हलप होत गेला आणि पुढे 19व्या शतकामध्ये 20व्या शतकामध्ये त्याचा प्रसार खूप झाला. रशियाने समाजवादाचा वापर त्यांच्या स्टेट फाउंडेशनमध्ये केला, रशियन रिव्होल्यूशन झाली आणि एक समाजवादी राष्ट्र म्हणतो त्याला USSR म्हणतो, त्यांनी स्थापन केलं होतं. चायनामध्ये पण समाजवादी अर्थव्यवस्था विकसित झाली आणि 1949ला पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना यांनी पण समाजवादी अर्थव्यवस्था ॲक्सेप्ट केली. तर समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवा याच्या किमती या राज्य नियंत्रित करतात. सो इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आर कंट्रोल्ड बाय स्टेट. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आर कंट्रोल्ड बाय स्टेट. म्हणजे जर वस्तू व सेवाच्या किमती ठरवायच्या असतील तर राज्य ठरवणार याची किंमत काय असेल. आता स्टेट या ठिकाणी स्टेट म्हणजे काय? स्टेट म्हणजे या ठिकाणी केवळ गव्हर्नमेंट नाही किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट नाही. तर स्टेट म्हणजे जर तुम्ही राज्यघटनेचा आर्टिकल 13 पाहिलं त्याच्यामध्ये स्टेटची डेफिनेशन दिलेली आहे. स्टेट म्हणजे काय? स्टेट म्हणजे अशी संस्था की जी कायद्याने बनलेली आहे, स्टॅच्युटरी आहे किंवा एक्झिक्युटिव्ह ऑर्डरने बनलेली आहे, कार्यकारी आदेशाने ती पण बनलेली आहे किंवा ऑर्डर्सने बनलेली आहे. अशा
संस्थेला स्टेट असं म्हटलेलं आहे. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवाच्या किमती या राज्यात नियंत्रित करतं किंवा राज्यांचा हस्तक्षेप असतो, याला म्हणतात समाजवादी अर्थव्यवस्था. याच्यामध्ये उत्तम उदाहरण पाहिलं तर रशियन अर्थव्यवस्था आहे, चायनाची आहे, क्युबाची आहे, मेक्सिकोची आहे. ही समाजवादी अर्थव्यवस्थेचे प्रकार समाजवादी अर्थव्यवस्था या राष्ट्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता शेवटचा प्रकार आहे मिश्र अर्थव्यवस्था. आता याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला भारत देश. तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाहीचे पण काही गुण असतात आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचे पण काही गुण असतात. जर आपण याचं उदाहरण पाहिलं तर समाजवादी अर्थव्यवस्थेचे कोणते गुण आहेत आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे कोणते गुण आहेत. जर आपण याचं बेस्ट उदाहरण पाहिलं तर आपण आपलं गव्हर्नमेंट सबसिडी देतं, म्हणजे डिझेल सबसिडी, पेट्रोल सबसिडी देतं, किंवा आपण जे रेशन दुकानं म्हणतो, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, PDS म्हणतात त्याला, याच्यावरती जे धान्य लोकांना दिलं जातं, याची ज्या सबसिडी असतात किंवा याची जी कॉस्ट असते, हे सरकार स्वतः हे करत असतं, सोसत असतं आणि लोकांना कमी किमतीमध्ये हे अन्नधान्य देत असतं. तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाहीचे काही गुण आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचे काही गुण असे मिळून इकॉनॉमिक मॉडेल बनलेलं असतं, त्याला म्हणतात मिश्र अर्थव्यवस्था. आता मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काही अर्थशास्त्रातील काही घटना असतील, हे राज्य नियंत्रित करते. उदाहरणार्थ व्यापार. आता मध्यंतरी टोमॅटोचे प्राइसेस वाढले होते, तर सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं की टोमॅटोचा रिझर्व्ह स्टॉक तयार केला. महाराष्ट्रातनं काही लाख टन टोमॅटोचा रिझर्व्ह स्टॉक त्या ठिकाणी तयार केला होता आणि जी किंमत 100च्या वरती गेलेली होती ती फार 40-50च्या आतमध्ये आली. अशा प्रकारे राज्य हस्तक्षेप करतं की काही ज्या किमती असतील त्या बाजार नियंत्रित न राहता राज्य त्याच्यावर नियंत्रण आणतं की जेणेकरून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ही परिस्थिती जाऊ नये. याला म्हणतात समाजवादी गुण, म्हणजे स्टेट कंट्रोल. आणि भांडवलशाही गुण म्हणजे काय की काही किमती या बाजारावर सोडलेल्या असतात. उदाहरणार्थ सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती डिकंट्रोल केलेल्या आहेत, म्हणजे त्या बाजारावर सोडलेल्या आहेत. म्हणजे हे झालं तुमचं कॅपिटलिस्टिक गुणधर्म. आणि ज्यावेळेस राज्य हस्तक्षेप करतं त्याला म्हणतात सोशलिस्टिक किंवा समाजवादी गुणधर्म. अशा प्रकारे भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण या सिलेबसवरती जे विवेचन केलं आहे त्याला मी पूर्ण विराम देतो आणि थांबतो. धन्यवाद.